हॅलो फ्रेंड्स, तर मी आज बनवणार आहे फ्लावर फुलकोबीची भाजी। तर आपण याची रेसिपी सुरू करूया। तर फ्लावर आपल्याला या साइजचा कटिंग करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, हा पूर्ण फ्लावर मी कटिंग करून घेते फर्स्ट। तर हा फ्लावर मी पूर्ण कटिंग करून घेतला आहे। याला स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचा आहे। चला तर याची रेसिपी आपण सुरू करू। तर फ्लावरला आपल्याला हळद मीठ लावून फ्राय करायचं आहे। मी याच्यात हळद घातली आहे आणि मीठ पण घातलं आहे। मिक्स करून चांगलं घ्यायचं आहे आपल्याला। फ्लावर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। मी त्यात तेल घातलं आहे। हलकसं लाईट ब्राऊन आपल्याला करायचं आहे फ्लावरला। जास्त एकदम कच्चे पण राहिले नाही पाहिजे आणि थोडी फ्राय पण झाली पाहिजे, असं फ्राय करायचं आपल्याला। तर फ्लावर आपला लाईट ब्राऊन झाला आहे, तुम्ही बघू शकता। याला आपण काढून घ्यायचं आहे आणि फोडणी द्यायची याला। आता इथे मी ऑइल घेतला आहे, त्यामध्ये हे खडे मसाले घातले आहेत, तुम्ही बघू शकता। दालचिनी, लवंग आणि तेजपत्ता, थोडा जिरा घालायचा आपल्याला। त्यानंतर मी हा पेस्ट बनवला आहे अद्रक आणि टोमॅटोचा। लसूण आपल्याला घालायचा नाही, कारण टोमॅटो आणि अद्रकचा याचाच पेस्ट याच्यात छान लागतो। तर हा पेस्ट घालून घ्यायचा आहे। याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। याला तेल सुटले बघा आता। यानंतर आपल्याला फुलकोबी जे फ्राय केली आपण हळद मीठ घालून ते टाकायचे आहे। मी तर हळद मीठ टाकणार नाही आहे, कारण ऑलरेडी फ्लावरला टाकलेलं आहे हळद मीठ, त्या कारण मी घालणार नाही। मिक्स करून घ्यायचे आपल्याला चांगलं। त्यानंतर आपल्याला याला 5 मिनिटासाठी सिम गॅसवरती कवर करून घ्यायचं आहे। सो इथं आपले 5 मिनिटं झाले आहेत। आपण यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। यामध्ये मी लाल तिखट घालत आहे, हा अंबारी मसाला टाकला आहे मी थोडासा। मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। मसाला थोडा मिक्स झाल्यास आपल्याला त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि परत एक 5 मिनिटासाठी सिम गॅसवरती आपल्याला कव्हर करून ठेवायचं आहे। तर फायनली आपली फुलगोबी रेडी झाली आहे, बघू शकता तुम्ही। खूप चविष्ट लागते टिफिनसाठी मुलांच्या। तुम्ही अशी फुलगोबी बनवू शकतात। तर आपली भाजी रेडी झाली आहे, छान शिजली पण आहे। तर तुम्ही बघू शकता, कलर पण छान आला आहे। आवडली असती रेसिपी तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।